लक्ष्मी सूर्यप्रकाश राम परशुराम है, मेरा राम ना बलराम है, मेरा राम ना राजा राम है, मेरा राम कौन सा है जो सबके हृदय में रोम रोम में जो रोम रहा है वही मेरा राम है। अरे हम तो खाते भला कौन खिलाता हमको, हम सोते भला कौन जगाता हमको, तो राम आहे लक्षात ठेवा। आत्मा राम त्याला म्हटलं देहामध्ये जो परमात्मा आहे लक्षात ठेवा आणि त्याची ओळख करून घ्या। ती कशी ओळख करून घ्यायची, ज्याला ते ओळखू आला। आता सगळ्या माणसाला असं वाटतं मला सुख पाहिजे जो देखे सो, अरे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। मग तुम्हाला सुख पाहिजे ना, काय हरकत नाही। मग तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, जगामध्ये सुखी कोण आहे अगोदर त्याचा विचार करा। तुम्ही कोणाचे पाय पडता, एखादी बामणाचे पाय पडले की बामण काय म्हणतो कल्याण, खरंच कल्याण होतं का? त्याच कल्याण झाले की दुसऱ्याच काय कल्याण करी। अरे आपल्याला दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी स्वतःचं कल्याण व्हायला पाहिजे, दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यावर कोणाचा आशीर्वाद पाहिजे, दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी अगोदर आपला उद्धार व्हायला पाहिजे। एक तुमच्या पुढे सांगतो महाराज मी, तुमच्या लक्षात येईल सगळ्याचा देव एक आहे। हिंदूचं काही रक्त हिरवं नाही, भगवं नाही, मुसलमानाचं रक्त हिरवं नाही, हरिजनाचं रक्त निळं नाही, ख्रिश्चनाचं रक्त पांढरं नाही, अलग अलग है अरे नाम खुदा की, खुदा कोई दूसरा नहीं है। एकच देव आहे। आणि महानुभव पंथाची जी नेम आहे ते मुसलमान धर्माला जुळती मिळते लक्षात ठेवा। एक विध भक्ती आमची ज्ञानोबा माऊली ते सांगले, एक तत्व नाम धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी। एक विध आपल्या भक्तीच्या वाटण्या झाल्या। हो सोमवाराला की भगवान शंकर की जय, मंगळवाराला की जोगवा मागे नग जोगवा, बुधवाराला की पांडुरंग परमात्मा, गुरुवारा दत्तात्रेय परमात्मा की, शुक्रवारा बोल संतोषी माता की जय, की शनिवाराला बजरंग बली की जय, की सोमवार कैलास राणा शिवचंद्र मोळी। आपल्या बापाला एवढे देव प्रसन्न होतील का? एक विध भक्ती करा, आपल्या भक्तीच्या वाटण्या झाल्या त्याच्यामुळे देव कळाला। मुसलमानाचा देव आणि हिंदूचा देव एकच आहे महाराज। आणि पुन्हा तुम्हाला गोष्ट सांगतो, रोज मुसलमान हिंदूच्या देवाचं नाव घेतात, तिळातून 100 वेळेस हिंदूच्या देवाचं नाव घेतल्याशिवाय मुसलमानाला झोप येत नाही। मुसलमान म्हणतो देव आणि मराठी म्हणतो अल्लाह। एखादा मुसलमान जर किराणा दुकानावर गेला किराणा भरायला, आपल्या हिंदूच्या देवाचं नाव घेतल्याशिवाय त्याला काय घेता येत नाही। शक्कर देव, गुड़ देव, पत्ती देव, चावल देव, जवारी देव, रोटी देव, काय म्हणतो मुसलमान। माझं कीर्तन सर्व धर्म समभाव, मी अभंगावर फार कमी बोलतो, पण माझं धर्म आणि महाराज एकता हे माझ्या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य आहे। काय म्हणतो मुसलमान देव आणि हिंदू म्हणतो अल्लाह। वया अल्लाह, पाहुणा अल्लाह, सोयरा अल्लाह, महाराज अल्लाह, हेवा अल्लाह, तेवा अल्लाह, फलाना अल्लाह, दिसताना अल्लाह। कशाला भांडता? अरे भांडायचं कारणच नाही ना। हिंदू जाता है मंदिर में, अरे मुसलमान जाता मस्जिद में, अरे मंदिर मस्जिद नाम दूजा है, दोनों का पत्थर एक है। हिंदू रखता है सिंडी, मुसलमान रखता दाढ़ी, अरे सिंडी दाढ़ी का नाम दूजा है, दोनों का बाल एक है। मग हिंदूची शेंडी भगवी पाहिजे आईच्या पोटातून, मुसलमानाची दाढी हिरवी पाहिजे, हरिजनाचे केस निळे पाहिजे। काय फरक आहे? काही फरक नाही महाराज। एकच लक्षामध्ये ठेवा, ज्याला धर्म कळाला तो कधी जातीवाद करणार नाही। विठाला ज्ञानाने माणसाला देव कळतो, ज्ञानाने देव कळतो, भक्तीने देव भेटतो आणि पुण्याने देव आवडतो। ज्याला देव आवडा वाटत असेल त्याने पुण्य करा, ज्याला देव कळा वाटत असेल त्याने गीता वाचा, आणि ज्याला देव आवडा वाटत असेल त्याने पुण्य करा। विठाला विठाला
मुसलमान कीर्तन करतो, हा तुमचा फॅट दूर करा. वारकरी संप्रदायामध्ये आमची वंशावळ आहे. राम अवतारामध्ये कोणचा साधू होता माहिती मुसलमान तुम्हाला? शेख येवन हरिदास हा रामकथा करायचा. राम अवतारामध्ये शेख येवन हरिदास, कृष्ण अवतारामध्ये लतीफ मोमीन मुसलमान हा भागवताचार्य होता. बरोबर आहे. आणि माऊलीच्या काळामध्ये कोणचा मुसलमान साधू होता? काय त्याचं नाव होतं माऊलीच्या काळामध्ये? शेख कबीर जमाल कमाल. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये कोणता मुसलमान होता कीर्तनकार? काय नाव होतं त्याचं? हे नाव ज्याला माहित नाही देवाचे पोते वारकरीच नाही. तुकोबाराच्या मंडपला आग लागली होती. श्री गोंदियामध्ये शेख मोहम्मद माऊली त्यांचा गाथा आहे महाराज. एक मुसलमान साधू होता, त्यांचं कीर्तन देवाला चालू होतं तुकोबारायचं, आणि नगरला होते. त्यांनी कीर्तनातून अशी उडी मारली शेख मोहम्मद माऊलीना, असे काळे हात दिसले. बोले स्वामीजी क्या उगल मेरे तुकाराम के मंडप को अंगार लग गई देहो में. रातोरात लोक जाऊन पाहिलं तर 3 हात मंडप जळाला होता. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेवे देवतया जवळी अशी पापनाशे दर्शने. कोणाचं चिंतन करू नका. ज्याने जीवन जाळलं बघा ना, आपण मानभाऊ पंथामध्ये महाराज काय त्याग आहे जीवनामध्ये, किती एकता, किती त्याग, किती जीवनाचं त्या ठिकाणी मला विचार करा. लहान लहान 18 वर्षाची मुली हिने जीवनाचं या देशासाठी भगवंतासाठी महाराज जीवनाचा त्याग केला. तर लोकांची नजर कशी असो पाहायची. लोक कोणाला नाव ठेवत नाही महाराज. लोक नाव ठेवणार, कल्पना करा कोणाला नाव ठेवणार. तुका म्हणे हसे जन नाही कान तया ठाई. आपल्याला आपलं दुसऱ्याचं भलं व्हावं असं आपल्याला वाटत नाही. खरं सांगा पेटी मास्तर, तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाऱ्याला वाटतं का? तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाऱ्याला वाटतं का? वाटत नाही. पण तुमच्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? अजिबात वाटत नाही महाराज. मला वाटतं अरे सगळ्याला असं वाटतं रामराज्य होईल. एकामेका साही करू अवघा धरू सुपंथ, कोणत्याही जीवाचा न घडो. मानवी जीवनामध्ये साधना करत असताना आपल्या हातानं मच्छरच काय मुंगी पण मरू नये ती देखील महाराज काय झाली? हत्या झाली. लक्षात ठेवा. हे खाणारे पिणारे लोक त्यांचा विषय दूरच करा. हिंदू म्हणलं की त्याच्या दारामध्ये गाय पाहिजे. ही गायची पूजा हे हिंदूचं दैवत आहे महाराज. माणसाला परमार्थ करत असताना जीवाच्या मागे 4 दुःख लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवा. ते 4 दुःख कोणचे? एक जन्म मरणाचं दुःख, दुसरं पापाचं दुःख, तिसरं दारिद्र्याचं दुःख, आणि चौथं रोगाचं दुःख. हे 4 दुःख जीवाच्या मागे आहे. कल्पना करा. हे 4 दुःख आहे. माऊली वर्णन करतात. श्रीमंताला दारिद्र्याचं दुःख नाही, पुण्यवंताला पापाचं दुःख नाही, निरोग्याला रोगाचं दुःख नाही, पण जन्म मरणाच्या रोगातून कोणीच मुक्त झाला नाही. विठ्ठला राजा मर गए, पीर मर गए, पैगंबर मर गए. आपण सगळे मरायला आलो. लक्षात ठेवा. मी एका गावाला मी रात्री कीर्तनात म्हणलो, त्या गावातले सगळे मरणार, सगळे मरणार. एक माणूस उभा राहिला. तू का म्हणून बोलाल? ते मला मी ह्या गावाचा नाही. अरे मौत को हमने अरे मारा है क्यों. कल्पना करा. अरे बुरा मत किसी को कहो, अरे खुद बुरा हो जाएगा. ये माटी का पुतला एक ना एक दिन माटी में मिल जाएगा. चक्रधर स्वामी सारखं नाव करा. अरे जीव इस तरह की तेरे सीने में मजा आए, जलावायशी रोशना शम्मा की फिरावरों के काम आए. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. आताच आम्ही 2 ऍक्सिडेंट पाहिले भाऊ. काय सांगू तुम्हाला. असे लोक स्वामीजी पटापट मारायला लागले, पटापट लोक मारायला लागले. त्याचे जर आपला नंबर लागू नाही समजा,
लागूच नाही, पण जर लागलाच तर काय सांगता. शिवाजी महाराज जावा लागलं, चक्रधर स्वामीला जावा लागलं, भगवान गेले, तुकाराम महाराज गेले, चांगले चांगले गेले. अरे आपलं डपड कधी फुटल हे सांगता येणार नाही. तो जिंदगी अरे किराया का घर है, अरे जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. फिर क्या होगा? अरे मौत जब तुझको अरे आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. जरी तुम्हाला नाही आलं ना, फक्त नाना करून तुम्हाला येत नाही असे याला ओळख देऊ नका. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आओ ना लेकिन गाना नाही त्याविना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण. एक तुमच्या पुढे मुद्दा मांडायचा, धर्म म्हणजे काय लक्षात ठेवा. पहिलाच धर्म अनादी कालापासून चालत आलेला हा हिंदू धर्म आहे. कोणचा जरी जीव जन्माला आला तो हिंदूच असतो, नंतर तिची क्रिया केल्या जाते. आता बामण देखील मराठाच आहे, येताने मराठा, नंतर इजा बिजा तिजा त्याला बामण केलं. इजा बिजा त्याची मौन जी केली त्याला बामण केलं. आता बामणाला बामण मुसलमान देखील मर्द मराठा या अगोदरच. आता बामणाला मुसलमानाला मुसलमान कसं केलं ते इथं सांगत नाही. कल्पना करा, कोणता जरी जीवाईच्या पोटातून जन्माला आला तो हिंदूच आहे. कल्पना करा, विष्णुमय जय हरी वैष्णवाचा धर्म, विष्णुमय सोबत शब्द चांगली आहे ना. अरे नर नर नारा नर नर नारा नर नर नारा. क्या बात. मला 200 गाणी येतील भाऊ, कशाला खोटं बोलायचं. रात्री अरुण गवळी असा कीर्तनात 2 घंटे नाचवला. काय सांगावं, मला बिनस्वऱ्या कीर्तनकार म्हटलं की त्याच्या नडीच घोड घ्या वाटत. सगळे गाणारे अरे ईश्वर संगीत ईश्वर की शक्ती है, अरे हार सूर में बसा है राम, रागिया गाने लगे रोरियों को मिल यारा. काही कीर्तन करता असे त्यांना सूर पण कळत नाही. ज्याला सूर कळत नाही तो भेसूर, ज्याला काहीच कळत नाही तो आसूर. तुम्ही लग्नामध्ये पाहिजे लोक असे बोलतात कशातच सूर नाही. हरे राम हरे राम
त्या रामाचं नाव घ्यायची गरज आहे का तिथं? रावणा रावणा, आता रावणाचं काय काम आहे तिथं? काय लोक बोलतील महाराज. एकच तुमच्या पुढे मुद्दा मांडतो आज मी, स्वामीजींचे विचार तुमच्या पुढे मांडतो. स्वामीजींचे विचार काय आहे? फक्त एक परमात्माची साधना करा. अनेक देवाच्या मागे जर तुम्ही लागला तर तुम्हाला खऱ्या देवाची ओळख होणार नाही. आणि ते खरे सांगणारे संत महाराज विठाला विठाला मानवविषयी झाला विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. अनेकाने आपल्या आपल्या धर्माची स्थापना केली. हिंदू धर्माच्या नंतर 2500 वर्षाच्या नंतर एक धर्म निघाला. मुसा अलैहिस्सलाम अफगाणिस्तान मधून आला, त्याने मुसलमान धर्माची रचना केली बरं का. त्याच्यानंतर महावीर या भारतामध्ये आले, त्याने जैन धर्माची स्थापना केली. शिवालाल भैया आला, त्याने बंजारी धर्माची स्थापना केली. हो, विष्णू आला, त्याने ख्रिश्चन धर्माची. पण हिंदूची स्थापना कोणी केली नाही. सत्य आहे, नित्य आहे, वेद प्रतीक आहे आणि अनादी कालापासून चालत आलेला आहे. हो, पण तुकाराम महाराज जेव्हा साधक भेटला, तुकोवर आहे ना, तुकाराम महाराज सांगतो बाबा मानवी जीवनामध्ये तुम्ही काय करा. अभंगाच्या प्रथम चरणात म्हणावं धर्माचे पालन हा जो कार्यक्रम स्वामीजीने ठेवला, हे देखील धर्माचे पालन, धर्माचा निरोप देणं, धर्माबद्दल बोलणं, धर्माचा प्रचार करणं म्हणजे धर्माचं कार्य. बीज वाढवावे नाम. पाकिस्तानच्या लोकात जितके लोकांचं मर्डर होईल तितके त्यांच्या धर्माची वाढ होते. त्यांची धर्माची वाढ पिस्तुलाने होते आणि आपल्या धर्माची वाढ नामाने होते. बीज वाढवावे नाम. मी रात्री मुंबईला होतो, कार्यक्रम केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललो. नंतर भारत माता बद्दल बोललो. एक मुसलमान मला म्हणला महाराज तुम बहुत बड़ी गलती कर रहे हो. अरे भारत माता कोई भगवान नहीं है. भारत देश स्वतंत्र होने के बाद ये लोगों ने उसकी प्रतिमा बिठाई, उसको तुमने भारत माता बना दिया. मी त्याला म्हणलं भाऊ हे भारत माता आहे, पण त्याला काहीच त्याचं समजेना. मग मी त्याच्या भाषेतच उत्तर दिलं, म्हणजे याच्या भाषेत गेल्याशिवाय याला कळणार नाही. मग त्याला मी म्हणलो हिंदू धर्म तो पवित्र है वो अधर्मी क्या जाने. हिंदू धर्म तो पवित्र है वो अधर्मी क्या जाने. जो हिंदुस्तान की औलाद नहीं वो भारत माता को क्या माने. ज्याला भारतामध्ये राहायचं त्याने भारताच्या संस्कृतीला धरून राहावं. महात्मा गांधीनं देश आजाद झाल्याच्या नंतर पाकिस्तान वाटून दिलं. तुम्ही पाकिस्तानामध्ये जाण, तुमच्या देवाचं इबादत करा, साधना करा. पण काही अर्धे मुसलमान हिंदूच्या प्रेमामुळे ते तिकडे गेले नाही महाराज. त्यांनी मागणी केली ऐ खुदा ले चल मदीने के तरफ, हिंदू में हमको रहा जाता नहीं. ते निघून गेले. पण जे हिंदूचे प्रेमीचे लोक होते त्यांनी हिंदू धर्माला सोडलं नाही. हमारे पैदास भारत की है, हम भारत माता को नहीं छोड़ेंगे. तुमको जाना है तो तुम निकल के चले जाओ. त्या मुसलमानाने भारतातल्या मुसलमानाचा दावा घातला, हमने तुम्हारा चलम कर तुम हमारे को मर गए, तुम्हारे पे कौन सी मुसीबत आई, हम तुम्हारी तरफ आने वाले नहीं. मला एकच सांगायचं जीवनामध्ये, अरे आपण एका बापाची औलाद आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ है की नाही. अरे ये धरती अरे अंबर ये अपनी माता है. सोच समझ ले प्यारे क्या अपना नाता है. आपस में झगड़ेंगे तो कौन देश को बचाएगा. बाहर का कोई कुत्ता आके हमको घर से हटा लेगा. मेरे देश प्रेमियों आपस में प्रेम करो, देश प्रेमियों. आज पोलीस लोकांच्या गाड्या आमच्या माग, मुंबईहून आज करोडो गाड्या आल्या महाराज.
आता ह्यांना काही लोकांना काय करतात, आमच्याच गाड्या चेक करायला लागल्या. तुम्हाला माहिती पोलीस लोक काय करतात, पत्ते घेणारे पळून जाते, पाहणाऱ्याला पोलीस धरून नेते. एवढे बॉम्बस्फोट झाले, एवढे ते अवलादी इकडं आल्या, मग हे झोपले होते का? हे आले कसे भारतात? कल्पना करा. एकच मुद्दा तुमच्या पुढे मला मांडायचा की मानवी जीवनामध्ये आपण एक आहोत, रक्त एक आहे, धर्म एक आहे, धर्म दोन नाही. हे धर्म कसे झाले? कर्मामुळे धर्म झाले. फुलं ऐकले, माळी झाला, पोथी सांगितली, ब्राह्मण झाला, नमाज पडली, मुसलमान झाला, चप्पल शिवली, मोची झाला, कठीण केली, नावी झाला. हे कर्मामुळे त्या ठिकाणी धर्माला व्याख्या दिली. पण खरा एकच धर्म, नित्य सत्य मानवता दया हा आपला धर्म आहे महाराज. करणे पाखान खंडन. आता करणे धर्माचे पालन, गळ्यामध्ये माळ घाला, साधना करा, संध्या करा, जप करा, तप करा. महानुभाव पंथामध्ये साधनेला फार प्राधान्य महाराज. आपली कुठे पूजा आहे? ते लोक हे बिचारे देवाला शिवल्याशिवाय कशाला शिवत नाही. आपण कशाला शिवतो? नंतर देवाला शिवतो. देवाला झोपू घाल्याशिवाय झोपत नाही, देवाला जीव घातल्याशिवाय जेवत नाही, देवाला स्पर्श केल्याशिवाय ते काही करत नाही. किती साधना त्यांची जीवनामध्ये. एकविध भाव हे लक्षात ठेवा. हो, आता आमच्याच औरंगाबादला माझ्या आश्रमाजवळ हो एकच मुलगी दिली होती औरंगाबादची, आणि तिचा बाप महानुभव होता. आमच्या रामांची सांगता होती. बोले स्वामी जी मैं कल तुम्हारे यहाँ भोजन करूँ, आज नहीं खाऊं. बोले क्यों? तो बोले पोथी का प्रसाद है. तो क्या हरिजनाच्या घरी जाऊन जेवला. मला नाव नाही ठेवायचं. किती श्रद्धा त्यांची, किती नियम त्यांचा भारी, किती त्यांचा भाव महाराज. हो, एकच सांगायचं तुम्हाला मानवी जीवनामध्ये, हो, तुझं वाटे सुख तरी तू करी देव एक, बळे घेतले शे बांधून तेने अंतरला कृष्ण नंद. आपल्या जवळचा देव दाखवा संतान. हे शरीर इतकं चांगलं आहे आपलं. आपल्या शरीरासारखं शरीर कोणाचं आहे का? आपल्या शरीरापेक्षा मी तर म्हणतो महाराज, जर आपण भक्ती नाही केली मग आपल्या शरीरापेक्षा महाराज जनावराचं चांगलं, बोकड्याचं चांगलं, डुकराचं चांगलं, गाढवाचं चांगलं. कसं चांगलं मी तुम्हाला सांगतो महाराज. हा जो पकवाज आहे याला कातड माणसाचं आहे का जनावराचं आहे? जनावर. कोण्या जनावराचं? मेलेलं का जिवंत? मेलेले. आता मला तुम्ही सांगा, बैलाचं बोकड्याचं कातड भजनात चालतं. मला असं म्हणायचं एखाद्या महाराजाचं जर कातड आणलं तर नाही जमलं. ही जात कशी तर चालत नाही महाराज, लक्षात ठेवा. बरं पुढे चाला. ढवाली वडणं तुमच्या हातात आहे, शाई घोटणं तुमच्या हातात आहे, पकवाज लावणं तुमच्या हातात आहे. जो प्रतिध्वनी पुढीतून बाहेर निघतो ही कोणाची शक्ती? पकवाजवाल्याच्या बापाला एक नाही लक्षात ठेव करणाऱ्याला. नैसर्गिक. आता बघा, जितके भारतात गाणारे ना तितका आवाज त्याच्या ऑलरेडी त्या जनावरांच्या कातड्यामध्ये लावो मृदंग सुरती टाळा घोष शिवब्रह्मर्ष आवडीने. महाराज जर गावात आला तर तो पकवाज बोलतो पकवाजवाल्याला, वाजवणारा, जाय त्या ताजुद्दीन बाबाला सांग मी किती मध्ये लागू. बाबा तुमचा सोर सांगा. काळी दोन जितके पेटी सोर आहे तितक्यामध्ये ते लागतं. जनावराचं कातड भजनात चालतं, पण माणसाचं कातड कशातच चालत नाही जर परमार्थ नाही केला तर. पुढे चला. एखादी गाय जर तिला संडास केली, गायना बैलांना आमची माता पदरामध्ये आणते, सारून घेते. गाईचं शेण चालतं, बैलाचं शेण चालतं. समज रे हो ना? नरेंद्र मोदीचं चाललं पाहिजे पंतप्रधानाचं. महाराजाचं शेण चालत नाही, बामणाचं शेण चालत, पण ढोराचं शेण चालल्याशिवाय राहत नाही. पुढे चला. किती विषारी माणूस आहे बघा. पाल असते पाल, ती पाल इंचाला खाते. म्हणजे कोण विषारी झालं? पाल. तिनं काय पचवला? इंचू. हो, आणि त्या पालीला कोंबडी खाते. विषारी कोण झालं? तिनं पाल पचवली, इंचू पचवला, आणि त्या कोंबडीला बैल खातो असं म्हणायचं का? याला महाराज माणूस खातो. किती विषारी माणूस. हो, तुम्ही पहा हे शरीर जे आहे, शरीराची रचना पहा. माणसाचं शरीर जर परमार्थ नाही जर या शरीराने केलं, किती अमंगळ शरीर.
राजा ने बीरबल को कहा, बीरबल दुनिया में गंदी चीज कौन सी है वो मेरे दरबार में हाजिर करो, भाई तुम्हारे को आधा राज दूंगा. आता बीरबलला वाटलं वाईट घाण वस्तू कोणची असेल जगात की कोणी तिला खात नाही, तिच्या जवळ कोणी जात नाही. डोक्यामध्ये आला बीरबल. ती गेला टॉयलेटमध्ये बीरबल आणि माणसाच्या संडासला हात लावू लागला. त्या विष्टेला वाचा फुटली. दलिंदर बोले, बेमान बोले, गंदगी वाले खबरदार मेरे को हात दे लगाना. कोण म्हणतं संडास? तो बीरबल बोलतो मैं गंदा कैसे? अरे दुश्मन बोले, कल मैं मारुति के दुकान में थी, कांच के बरनी में गावरान घी में गुलाबी जामुन बोल के खेल रही थी. नालायक बदमाश कल तो होटल में आया और मेरी मांग किया. मैंने रात भर तेरे पेट में मैं रही, मेरी अवस्था ऐसी हुई, मेरे पास कोई नहीं आ रहा. खाताने काय म्हणतो? अन्नपूर्ण ब्रह्म, फक्त रात्रभर. पण ह्या अन्नाने या शरीराची संगती केली महाराज. इतकं शरीर अमंगळी लक्षात ठेवा. हो, आमचं शरीर आला, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाची घोषले, शरीर साथी गोळले, शरीर साथीने जर तुम्हाला डोळे पवित्र करायचे असेल तर किती टीव्ही पाहिल्या डोळे पवित्र होते. माझ्या माऊल्या हो, तुम्हाला असं वाटत असेल चक्रधर स्वामी सारखा मुलगा माझ्या पोटामध्ये जन्माला यावा तर तुम्ही गीता वाचा. छत्रपती शिवराय सारखा मुलगा माझ्या घरी जन्माला यावा, भागवत वाचा. तुम्ही जर टीव्ही पाहिल्या ना, अरे तुमची मुलं महात्मा तर नाही बनणार, पण तुमचा आत्मा घरात होणार नाही. हे तरी तरुण मुलं बिचारे आले, यांना धन्यता देतो मी. टीव्ही मुळे महाराज हे भजन मारणार नाही, काम मारणार नाही. माहिती या बुला दूंगा तेरी चाहत में. त्या मुला महाराज या मोबाईल मुळे इतकं वाटोळ झालं. एकच लक्षात ठेवा माझ्या माता भगिनींनो, मला तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, पण मुलीच्या हातामध्ये चुकून मोबाईल देऊ नका. स्त्रिया झाशीची राणी आहे, या स्त्रिया जिजाबाई आहे, या स्त्रिया रुक्मिणी माता आहे, या स्त्रिया अहिल्याबाई होळकर आहे. स्त्रियासारखी इमानदार जात जगात कोणची नाही महाराज. निंदा मत करिए नारी की, अरे नारी है नर की खान, और इस नारी के पेट में पैदा हो गए ध्रुव, प्रहलाद और हनुमान. अरे जिजाऊ नसत्या तर छत्रपती नसते, रुक्मिणी आई साहेब नसत्या तर आपल्याला त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबा माऊली भेटले नसते, आणि आपली आई नसती आपण बी नसतो. लक्षात ठेवा, आईचं स्थान फार मोठं आहे, म्हणून चुकून टीव्या पाहू नका. हो, आज तुम्ही पहा मुलीची फार किंमत आहे जगाला. आम्ही कुठं जरी गेलो ना, आम्हाला देवाबद्दल कोणीच बोलत नाही. आता लोक काय म्हणतात, महाराज तुम्ही लय वरुडपर्यंत फिरता, एखाद्या मुलीचा ठेपा आहे. मी म्हणलं अजून मावालाच पत्ता नाही. स्वामी तुमच्या घरी आले, प्रणाम दंडवत, जय श्री चक्रधर. आणि त्यांना काय विचारायची अक्कल पाहिजे माणसाला. त्यांना परमार्थाबद्दल बोला. काय मी उद्धार पावेल, काय कृपा करी नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अरे त्यांना परमार्थ विषयी बोला. बरं, जी वस्तू तुम्हाला पाहिजे ती त्यांच्याजवळ पाहिजे की नाही. एका माणसाने मारुतीला नवस केला की कॉलेज कुमार बोला. मारुती त्याला प्रसन्न झाला. मारुती बोले सांग काय पाहिजे. त्याने मारुतीच्या तोंडाला आपलं, कानाला आपलं थोबाड लावलं. मी तिथंच होतो. मारुतीने तो मला, मारुती राया ते मला काय 5 सोमवार केले. म्हणजे मग मागणं काय पाहिजे. तो मारुतीला म्हणतो मला एखादी मुलगी पाहिजे. मारुती म्हणला रॉंग नंबर. माझ बाप पडले तुला कुठून. तुला पाहिजे असं तर कृष्णाचा मोबाईल नंबर घे, त्याला 16,108 बाईक आहे. जी वस्तू आपल्याला पाहिजे ती समोरच्या माणसावर पाहिजे. मारुतीचा गुरु कोणते कोणाला बोले जय सीताराम, तो बोले जय सीताराम. बोले मेरे को पेन्नी को कपडे देते, म्हणतो महिष नांगा तेरे बापू काशी.
सुखी जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर जगामध्ये सुखी कोण आहे त्याचे विचार, त्याचे आचार, त्याची साधना, त्याची तपश्चर्या बघा, नंतर त्याला शरण जा. विठ्ठला मी तर स्वामीजीला धन्यता देण्याच्या ऐवजी त्यांच्या माता पिताला धन्यता दे. धन्य माता पिता, ज्याचा बाप इमानदार त्याची अवलाद इमानदार, त्याचा बापच चोट्टा त्याची अवलाद चोट्टी. माझ्या आईनं भागवत वाचलं स्वामीजी, माझ्या आईनं, म्हणून माझा जन्म असा झाला. आणि हे पुन्हा तुमच्या पुढे सांगतो, सांगितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार. हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन विद्वान होणं काही नवलले तो विषय तुमचा आहे, पण मुसलमान धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माचं शास्त्र सांगणं याच्यापेक्षा जगात कोणतीच गोष्ट नाही. आता मला तुम्ही सांगा, मला असे भगवे कपडे पाहिल्याच्या नंतर किती मुसलमान शादीत असते. उसको मारो, उसको काटो, उसको पकडो, उसको ऐसा करो, उसको वैसा करो. बऱ्याच वेळ जेल भोगून आलो महाराज मी या कीर्तनासाठी. कल्पना करा, माझा जीवनामध्ये असा त्याग आहे 3 गोष्टीचा, जे कोण्या महाराजांनी केलं नाही आणि कोण्याच माणसाला करता आलं नाही, ज्याने मागं कोणी केलं नाही, जे पुढे कोणी करणार नाही, असा माझा जीवनामध्ये पहिला त्याग. मी हिंदुत्वासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी, या भगवंतासाठी मी स्वतःच्या धर्माचा त्याग केला. साधी गोष्ट आहे का धर्म सोडणं? अरे तुम्ही पक्षात राहत नाही, सकाळी मला शिवसेनात होतो, दुपारी तुम्हाला राष्ट्रवादीत गेलो. पहिला नेम हा. आणि दुसरा माझा जीवनामध्ये त्याग. 35 वर्ष झाले बाबा, अजून आईचं तोंड पाहिलं नाही. 35 वर्ष. मग लोक म्हणतील महाराज तुम्ही लोकांना ज्ञान सांगता, आईला का भेटत? आईची एकच आट आहे, आई बापाची, हे सोडून दी तर माझ्याकडे. पण मी हिंदू धर्मासाठी, कल्पना कर, आईचा त्याग, बापाचा त्याग, बहिणीचा त्याग, नातेवाईकाचा त्याग, सगळ्या जीवनाचा त्याग. एकच त्याचं कारण, मी माझ्या मनाने इकडे आलो नाही. भगवान गीतेमध्ये सांगता अर्जुनाला, अर्जुना आपल्या धर्मामध्ये नरकाची प्राप्ती असेल तर आपल्या धर्मात राहावं, आणि दुसऱ्या धर्मामध्ये स्वर्गाची प्राप्ती असेल त्याचा स्वीकार करू नये, त्याचा त्याग करावा. मग मी हे का केलं? त्याचं कारण, मी माझ्या मनाने इकडे आलो नाही, माझ्या संचितानं मला इकडे खेचलं. भोगतो ना घडी संचिता वाचो करावे ते म्हणे, धन्य मी मानी ना पुली संचित. माझं प्रारब्ध होत सुकृताची जोडी, आणि म्हणून विठ्ठली यावं मागच्या जन्माचं पुण्य तुमच्या सज्जनाची सेवा झाली. आणि आपल्या हिंदूच्या साधूमध्ये, आपल्या वारकरीत जाऊ द्या, पण ह्या लोकांमध्ये मी खूप राहिलो. अशी लोक यांना चाहतात महाराज. आज परराष्ट्रातून लोक यांना अनुदान देतात आश्रमाला. त्यांचं पूजन केल्याशिवाय, दक्षिणा दिल्याशिवाय त्यांची पूजा, पत्यपूजा करत नाही. आज लाखो लोक, कारण त्यांचा त्याग जीवनामध्ये तसा आहे. आणि आपलं विचारूच नका, आपलं लय बेकारी. 5 रुपये वर्गाने देऊ, जेवायला सगळं घरदार येऊ, शेवटच्या दिवशी हिसाब घेऊ. आपलं लय बेकार आहे. त्याचं जीवनामध्ये त्याग आहे महाराज. ते त्यागाचं प्रतीक आहे, वैराग्याचं प्रतीक आहे. चक्रधर स्वामीचे विचार त्यांच्या जीवनामध्ये आहे, आणि त्या स्वामीजीचा आशीर्वाद त्यांना आहे. कुठं जरी लोक गेले तर त्यांचे पाय पडतात महाराज. पडतात की नाही? आपले लोक पाय पडतात ना? खरं सांगा, तुमच्या बायका तरी तुमच्या घरी पाय पडतात का? पण आम्ही जे कीर्तन करतो, कोणचा कीर्तनकार ज्ञानोबा माऊलीच्या अभंगावर बोंबलला तो करोडपती होतो महाराज. आता माझंच मी तुम्हाला सांगतो, मी 12 महिन्याला गाडी बदलतो. हे कारण म्हणजे तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराज मध्ये हिंदू धर्माची कृपा आहे की त्या ठिकाणी त्यांच्यामुळे. मी जर इकडे आलो नसतो, माझे असे हाल झाले असते. मग मी काय केलं असतं? डबल रोटी, तोस, लवाडो, खंड, प्लास्टिक के जूते, चप्पल, केसावर फुगे, मुसलमानाचा खानदानी धंदा. एखाद्या पिराजून बसला असतो मी बोकरे कापी. पण धन्य मी माझं संचित चांगलं म्हणावं. अरे जन्माला मी जेथे आलो, माझ्या भगवान परमात्माने मला तिथून काढलं आणि माझ्या चांगल्या मार्गाला माझ्या परमात्माने लावलं. हे वारकरी संप्रदायाची तुमच्यासारख्या सज्जनाची कृपा आहे. करणे मौली सांगतात, धर्माचे पालन म्हणजे काय? गळ्यामध्ये माळ घाला, आई बापाची सेवा करा. हम दो हमारे दो माँ बाप किधर भी जान दो, असं करू नका. प्रत्येक संत कोण्या धर्माचा साधू असो महाराज, त्याला नमस्कार करा.
हो आमचे चक्रधर स्वामीचे हेच विचार आहे, कोणत्याही धर्माचा संत असेल तर नम्रतेने त्या ठिकाणी त्याला नमस्कार करा, त्याचा आदर करा, देवाला बाजूला ठेवा. पण साधू सज्जन आपल्या दारामध्ये आला अगोदर त्याचं पूजन करा. संत पूजावे आरती माऊली सांगतात. हो देवाला अरे हीच विष्णूची महापूजा. साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना. आता साधू ओळखू आलं पाहिजे. आता एवढे साधूची वळवळ झाली, महाराज दगड काढला की महाराजच निघाला. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असा चुथडा झाला, ज्याला 2-3 आभग म्हणता आले की तो लगेच झाला महाराज. साधना नाही, भक्ती नाही, काय नाही, झाला देव महाराज. अरे बायको याचं ऐकत नाही. हे जर कीर्तन करून घरी गेला, बायकोला म्हणता ग मला ताण. काही कीर्तनकर स्वामीजी असे कीर्तनात बोलता, माय माझी मायेचा सागर, आणि याचीच मायेच्या जवळ नाही. माझ्याकडे लिस्ट 12 कीर्तनकाराची आई त्यांच्या जवळ नाही, आणि ते प्रसिद्ध कीर्तनकार लोक त्यांची रामकथा ऐकतात, आणि ते रामकथेमध्ये सांगतात पगले सबसे बडी है माँ. 12 महिने आईला भेटत नाही महाराज. एकच मग जीवनामध्ये धर्माचे पालन, आई बापाची सेवा करा. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव हो, आचार्य देव हो. हीच विष्णूची महापूजा. हो सध्या काय मुसलमान धर्म काय, महानुभाव धर्म काय, अरे सगळं एकच देवाचं स्वरूप आहे. मार्ग वेगळे वेगळे आहे, पण मुक्काम सगळ्याचा एकच आहे. विठाला नाव वेगळे. दिनकरी महाराज तुमचं नाव काय लोक सांगा. जगदीश जगदीश महाराज हे तुमचं नाव. बरं हे तुम्हाला एक नाव आहे का 2 नाव आहे? एकच पावर, एकच नाव. बरं नाव आत्म्याला आहे का देहाला आहे? नाव ठेवलेलं आहे का पूर्वीचं आहे? ठेवलेलं. काय तुमचं नाव? जगदीश. तुमचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो? मग तुम्ही बाबा आहे का जगदीश आहे? तुमचं नाव काय आहे? तू बाबा कसं म्हणतो? 2 नाव. तुमच्या भावाचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो? लवकर सांगा. भावाचा मुलगा काय म्हणतो? बाबा. तुम्ही बाबा आहे का काका आहे का जगदीश आहे? तुमचं जावई तुम्हाला काय म्हणे? मामा. तुम्ही मामा आहे का काका आहे का चुलता आहे? मनुष्य एक आहे, पण नात्यामुळे तो व्यापला. आमचा कृष्ण परमात्मा एकच आहे, सगळ्या देवांचा देव. हो जगद्गुरु, जगाचा चालक मालक भगवान कृष्ण परमात्माच्या सगळ्या जगाचा सर्जन. तुम्ही त्याला शरण जा. कृष्णाला जर तुम्ही परिपूर्ण अवतार, स्वतंत्र अवतार आले देवाजीच्या मना. रामाचं जीवन पारतंत्र्य आहे, पण कृष्णाचं जीवन स्वतंत्र आहे. विठाला जोरी अर्जुना तो बोध भेटे ना या मना, तोरी आया साधना भजावीची लागे. साधना सिद्ध करण्यासाठी साधना, साध्य, साधक लक्षात ठेवा. साधना हे भगवंताचं नामस्मरण, साध्य हे परमात्मा. आणि त्या देही देवाने दिलं. साधना करा, गळ्यामध्ये माळी घाला. आणि पहा मी तो म्हणतो ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे देवाने त्याच्या शेतात पाऊस पडू द्यावा. लोक माळी घातल्याशिवाय राहणार. अरे कुत्र्याने आपला धर्म सोडला नाही. कुत्ता जब अल्लाह के पास रोता, कुत्ता कहता भगवान तूने मेरे को कुत्ता बना के बहुत बड़ी गलती किया. मैंने मेरा खाद्य इंसान ने उस पर अतिक्रम किया. आता मला तुम्ही सांगा, काजू, बदाम, मनुके, डाळिंब, अंजीर हे कोणाचं खाद्य? माणसाचं. बरोबर आहे. तुम्ही कुत्र्या पुढे ठेवा, कुत्र वास घेत नाही. ये मेरा खाद्य नहीं है, मैं इससे अतिक्रम करने वाला नहीं. भगवान ने गाय को कहा, हे मेरी गाय माँ, तूने घास ही खाना, तूने भूलकर मांस नहीं खाना. की गाय महाराज घास खाती, मांस खात नाही. कुत्र पहा, औरंगाबाद जिल्हा असो की नागपूर जिल्हा असो, कोणत्याही कुत्र्याला चुकून दारू पिली नाही.
तुमच्याकडे कुत्रे पेतात, कुत्ते ने दारू नहीं पिया, कुत्ते ने कभी गांजा नहीं खींचा, कुत्ते ने कभी राजकारणी फार्म नहीं भरा, कुत्ते ने खड़ी नहीं खाया, कुत्ते ने डांबर नहीं खाया, कुत्ते ने कड़वा नहीं खाया। तुम कुत्ते को पूछो, ऐ मेरे कुत्ते राजा, मैं वरुण का तेरे को आमदार बनाता, तेरे गले में सोने की घाघर माल पिनाता, तेरी हत्ती पे मैं रुनुक निकालता। ऐ मेरे कुत्ते राजा, तू 50 ग्राम दारू पी, कुत्ता कहता, मैं 2 पाव का गंदा इंसान थोड़ी हूँ ऐसी चीजा का स्वीकार करू। कुत्र्याला कुत्र्याचा धर्म कळतो। तुम्ही बघा, पाळलेलं कुत्र, तुम्ही कुत्र्याला भाकर टाका, तुमच्या कुत्र्याला ते तिथंच बसून खाईन मालकाजवळ, असं पाहिजे खाली पाहिजे असं पाहिजे। ये मेरे मेहनत की रोटी है। आणि शेजाऱ्याच्या घरी जर कुत्र गेलं ना, ती भाकर आणून अंधारामध्ये खातो, ही चोरी का माल आहे। कुत्र्याला धर्म कळतो महाराज, माणसाचा तो धर्म आहे दया करणे, गळ्यामध्ये माळ घाला, प्रत्येक धर्माला माना, प्रत्येक साधू संताला लीन व्हा, हाच आपला धर्म। करणे पाखांड खंडन, कोणत्याही धर्माला निंदा करू नका। मुसलमान असतील मस्जिदीमध्ये जा, हिंदू असतील मंदिरामध्ये जा, एकच देव लक्षात ठेवा। कबीर को जब हिंदू गए और मुसलमान गए, कबीर को पूछे कबीर महाराज, तुम्हारे को आंखें से दिखने से हिंदू अच्छे लगते कि मुसलमान अच्छे लगते। कबीर ने कहा, देखो जब मैं सोता तो रात में भगवान को विनंती करता, ऐ मेरे कृष्ण जी, जब मैं सवेरे उठ जाऊंगा मेरे आंखों से मेरे को हिंदू दिखला दे, ना मुसलमान दिखला दे, जिसको देखने के लिए मेरे नयन तरस रहे वो कोई सच्चा इंसान दिखला दे। म्हणून मानवासारखी जात जगामध्ये कोणची नाही। शरीर देवाची साधना करण्यासाठी भगवान परमात्माने दिलं। महाराज तुकारामाला सांगता, नाही कोणत्या देवाचं नामस्मरण करा, ऐका, उठू नका उठू नका। देवाच्या पद्माच्या कीर्तनात चमत्कार आहे बरं। जर तुम्ही कीर्तनातून उठून गेले आणि तुमच्या घरात रात्रीतून बरं वाईट झालं, त्याचा जिम्मेदार मी नाही। मद भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठतमी, तरी कीर्तनाचे नटनाचे नासविले, ते नामच नाही पापाचे आयुष्य केले। घरी केलेलं पाप कीर्तनात जळून जातं, पण कीर्तनातून उठून गेलेलं पाप कोणाच जन्मात जात नाही। तयाच्या चिंतने तरतील दोषे, म्हणून आचारसंहिता चालू आहे आणि याचं नियम पाळणं हे माणसाचं काम आहे। आपल्याला 8 ते 10 हा टाइम दिलेला आहे, तसं मी 7-8 मिनिटं जरा पुढे गेलो, त्याच्याबद्दल माफी मागतो। मला खूप काही बोलायचं होतं पण समय बीत गया, त्यामुळे इथे स्टॉप करतो। चक्रधर स्वामीच्या चरणी नतमस्तक होतो। सगळेजण त्या ठिकाणी महाराज चक्रधर स्वामीची साधना करा, त्याचे विचार अंमलामध्ये आणा, तुम्ही त्यांचे ग्रंथ वाचा। जीवनामध्ये आपण मानव पंथापासून दूर आहे, मग खरं तत्वज्ञान काय आहे हे आपल्याला कळत नाही। जेव्हा जीवनामध्ये तुम्ही त्याचे आचार विचार वाचताल, या जीवाला प्रेरणा होईल। म्हणून मला जो कार्यक्रम दिला, फोन करून दिला, आणि आमचे बैरागी महाराज यांनी मला फोनवर सांगितलं, बाबा तुम्ही या। आता इतक्या दूर येणं शक्य नाही। मला वाटलं कुठं अमरावती जवळ 10-12 किलोमीटर गाव असं। अगोदर मला म्हणले अमरावती पासून 50 किलोमीटर आहे, अमरावतीला आलो म्हणजे 100 किलोमीटर आहे, वरुडला आलो म्हणजे अजून पुढे 15 किलोमीटर आहे। मी तर म्हणतो माणसाने डाकू हो पण कीर्तनकार हो नाही। आणि पुन्हा लोक म्हणतात महाराजांनी एवढे पैसे, आता विनोवा गाडी महाराज, कल्पना करा 8,000चं डिझेल, 1,500 खाली काय बोलले फुटाने। लोक विचार करत नाही महाराज। माझे 4 संस्था आहे, गोशाळा आहे, पैठणला कधी आले तर तिथे आश्रम आहे, औरंगाबादला बजाज हॉस्पिटल, बीड बायपास रोड मानभो पंथ यांच्या आश्रमाच्या जवळ खेटून माझा आश्रम आहे। बोंधलापुरीला साई बाबा जिथे राहिले त्यांची जन्मभूमी, तिथे बाबांचं मंदिर बांधलं। आता गेल्या पुढच्या महिन्यामध्ये कळसाची स्थापना आहे। आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, 4 माझे आश्रम असताना माझा हात बाटला नाही, कुठं पावती नाही, कोणाकडे 1 रुपया मी घेतला। जितके मला कीर्तनात लोक बिदागी देतात, तो संपूर्ण पैसा माझ्या आश्रमाला खर्च होतो। दान अशा माणसाला करा, संन्याशाला दान करा, असे बैरागी बाबांना दान करा, मानव पंथाच्या आश्रमाला दान करा, की केलेल्या दानाचं फल आपल्याला भेटलं पाहिजे।
तुम्ही एखाद्या संन्या ग्रस्ती महाराजाला दान केलं आणि त्या पैशाची जर त्यांनी बायकोला कपडे घेतले, जावायला कपडे घेतले, घेणारा नरकात आणि देणाराही नरकात घालतो. पात्र पाहून दान करा. मग बाबांचं कळसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो नाही. ब्राह्मणाने मला सांगितलं, महाराज एवढं तुम्ही मंदिर बांधलं, पण ज्याने मंदिर बांधलं त्यांनी कळस आणू नये. शेगावला कळस करायला टाकलेला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून माता भगिनी पुरुष मंडळींना जी इच्छा आपली असेल आपण कळसाला देऊ शकता. नाव कोणाचं स्वीकारलं जाणार नाही. सबका मालिक एक. आणि मला तर महाराज म्हणले लोक उठले नाही पाहिजे. मी म्हणलो असं काढू कुठलं तरी लोक माय कीर्तन जात नाही. तुकडोजी बाबांना जे केलं आणि गाडगे बाबांना जे केलं तेवढी क्रांती आम्ही देखील केली. आम्ही मोठं बांधले, पण त्यांनी शाळा बांधल्या, गोरगरिबासाठी दवाखाने बांधले, तुकडे मोडून खाल्ले आमच्या तुकडोजी बाबांना. एवढंच नाही, इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळले आमच्या तुकडोजी बाबा. अरे तुकडोजी बाबा तुमने अरे भारत जगा दिया था, हे नाद खंजरी का, हे नाद खंजरी का, तो दिल को लुभा दिया था. तुकडोजी बाबा को भारत जगा दिया था, तुकडोजी बाबा को भारत जगा दिया. अरे सुनकर तुम्हारी बानी वो घबरा गया था परदा, ये देश के लिए तुमको अटक किया था, तुकडोजी बाबा को भारत जगा दिया था, तुकडोजी बाबा को भारत जगा दिया. अरे सुनकर तुम्हारी बानी अरे वो घबरा गया था परदा. इंग्रजाचे 11 पोलीस स्टेशन आमच्या तुकडोजी बाबांना जाळले महाराज. पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. महात्मा गांधीनं 2 शब्द वापरले, चले जाओ. कोणाला म्हणले महात्मा गांधी? लवकर सांगा. चले जाओ कोणाला म्हणले? ते डुकर पुन्हा नाही आले. दोज बाता चले जाओ. तुम्ही तुमची शक्ती घरी जा आणि तुमच्या बायकोला म्हणा चले जाओ. तुमच्या वापकाडी धानी विठाला. कल्पना करा, अविसा बना. तुकडोजी मला सांगा, ये क्या किया, अरे तूने ये क्या किया, ये क्या किया तूने, ये क्या किया. अरे सारा जीवन गमा दिया, सारा जीवन गमा दिया. जो पाना था तो उसको खो दिया, जो पाना था तो उसको खो दिया. आपल्याला देवाने शरीर दिलं, दारू पिण्यासाठी दिले. लक्षात ठेवा, आमच्या माता भगिनी तुमच्यापेक्षा चांगल्या आहे. त्या मावल्या कधी दारू पित नाही, त्या बिचाऱ्या कधी सिगरेट ओढीत नाही, त्या बिचाऱ्या कधी गांजा ओढीत नाही, तरी लोक त्यांना आठवतात. आणि पुन्हा पहा, माऊलींचा धर्म इतका चांगला आहे की इमानदार जात आहे स्त्रियांची. जर नवरा मरू नये, जर एखाद्या मातेचा नवरा जर मेला तर ती नवरा जरी मेला तर त्या मुलासाठी ती बाई जीवन जाळते. लक्षात ठेवा, ती विधी माहेरला जात नाही. पण आपली जात
जर बायको मेली रे मेली दावा नाही होत दुसरी बायको करतो महाराज. किती इमानदार आहे. पुन्हा सांगू का तुम्हाला, मावल्याची जात इतकी इमानदार आहे, ऑटोमॅटिक माणसाच्या पुण्यामध्ये तिचा वाटा लागतो. ऑटोमॅटिक. हो, नवरा जर मास्तर असला तर बाईला काय म्हणू, मास्तरी. नवरा वकील असला, वकील. नवरा पोलीस असला, पोलीस. नवरा सरपंच असला, सरपंच. बाई सरपंच असली, नवऱ्याला काय. अलीकडे काही गाडो म्हणते की बाई निवडून येते त्याला त्याच्या फापकडीत हाणावं. सरपंच ती का हा इतकी मान जाते लक्षात ठेवा स्त्रियांची. काय त्याग आहे जीवनामध्ये. अरे पहिला त्यांचा त्याग तुमच्यासाठी माहेर सोडते, आई सोडते, बाप सोडते, नातेवाईक सोडते, जिल्हा सोडते, मुक्काम, पोस्ट, आडनाव सगळं सोडून देते. धर्माचे पालन करणे पाखांड खंड, हे जम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, कल्पना करा, त्याला देवाचं नाव घ्यायचा अधिकार. पण मला तुम्ही सांगा, नवऱ्याचं नाव घेण्यासाठी कोणाला अधिकार येईल करी महाराज? कोण्या बाईला, कोण्या पत्नीला? जिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, जिच्या कपाळाला कुंकू आहे तिला. आता समजा जिच्या गळ्यातच म्हणे मंगळसूत्र नाही, ज्या बाईचं लग्नच झालं नाही, तिला तुम्ही म्हणा बरं नाव घेते, कोणाचं नाव घे? अहो, नाव घेण्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी महाराज सबूत पाहिजे ना. हो, गळ्यामध्ये ज्याचे माळ आहे त्याला देवाचं नाव घ्यायचा अधिकार. त्याच्या गळ्यात माळणी, मग त्याने कोण्या देवाचं नाव घ्यावं? सकलादी बाबा, सैलानी बाबा, म्हसोबा, पिरोबा, मातंग बाबा ही त्यांचे दैवत आहे. आणि जर तुम्ही त्या देवाची शरणागती केली, गळ्यात माळणी साधन करू नये, तरी चुकून त्या देवाचं नाव घेऊन तुमचा परमार्थ फलतृत होत नाही. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तू व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. गळ्यामध्ये मणी मंगळसूत्र हे कधी घालतात? लग्न झाल्यावर, लग्नाच्या नंतर. लग्न झाल्यानंतर नंतर तुमचे लग्न झाले ना का तुम्ही नुसत्या बायकाच केल्या? तुमचं लक्ष का बनवतं सांगू का? तुमचं लक्ष कोणकडे होतं? नरा नरी नारा, नरा नारा, मेरा पीपू वाया गे, मेरा महबूब. कोणा गाडवाने घातला ते मायबे, त्या मायबेचं काहीच काम नाही ना आपल्या लग्नात. काही लोक करतात महाराज. गळ्यात मणी मंगळसूत्र, धर्माचे पालन. नंतर ती बाई त्या नवऱ्याचं नाव घेते. किंबहुना या जीवाला साधना केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय, गुरु केल्याशिवाय, माळ घातल्याशिवाय त्या देवाचं नाव घ्यायला अधिकार नाही. विठ्ठल आणि सत्य बोलण्यासाठी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातलिया भय नरकाने. माऊली सांगतात, म्हणून माऊली सांगतात, नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर, हे जम्हा करणे काम. बीज कोणच्या संताचं चिंतन करा. माऊली ज्ञानेश्वर
दंडवत. जय चक्रधर स्वामी विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरिचंद्र, जय जय विठ्ठल. सेवा हिंदू धर्मभूषण असे मानद श्री राजोद्दीन महाराज गेल्या 8 वाजतापासून 10:30 पर्यंत महाराजांनी सतत कीर्तन केलं. आणि म्हणून खरोखरच अत्यंत वाखाणण्याजोगं जातीने जरी मुसलमान जरी असले पण वारकरी संप्रदायाचं भूषण आम्हा सगळ्या हिंदू धर्माचं भूषण असलेले महाराज खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. टाळ्यांच्या गजरात तुम्ही महाराजांचं स्वागत करावं. महाराजांनी एकच सांगितलं, एकाच ईश्वराची भक्ती करावं, एकाच गोपाल कृष्णाला मानावं. खरोखर मानवाबद्दलचे विचार सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. खरोखर महाराजांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ज्ञानेश्वर माऊलीचे त्यांचे विचार त्यांच्या अंगी आहे, संप्रदायाचे विचार त्यांच्या अंगी आहे. खरोखर महाराजांचे मी या मंडळाच्या वरुड तालुका ग्रामीण मानवा सेवा मंडळाच्या वतीनं तसं हातुर्णा ग्रामवासी जनता आणि दत्त सेवा मंडळ हातुर्णा यांच्या वतीनं मी महाराजांचे आभार मानतो. आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपली असे मी जाहीर करतो. दंडवत दंडवत दंडवत. ज्यांना ज्यांना भेटायचं असेल तुम्ही महाराजांना दान है अरे पुनी सारे दान बान दान है अरे पुनी सारे चक्रधराचे स्मरण